हमारी किडनियां बिना रुके काम करती हैं, टॉक्सिन्स को फिल्टर करती हैं, फ्लूइड बैलेंस बनाए रखती हैं और हमारे शरीर को स्वस्थ रखने में मदद करती हैं। वर्ल्ड किडनी डे के इस खास मौके पर आइए जाने कि किडनी को हेल्दी कैसे रखा जाए। आज हमारे साथ हैं शहर नाशिक के जाने माने नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर पार्थ देवगावकर। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? किडनीच्या आजाराचे बऱ्याच वेळा सुरुवातीला लक्षणं नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा ते रुटीन टेस्टिंग म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्या काही कारणासाठी ब्लड टेस्ट करतात तेव्हाच किडनीचा आजार बऱ्याच वेळा निदर्शनात येतो। तरी काही पेशंट्समध्ये दम लागणे, भूक न लागणे, उलटी मळमळ होणे हे काही पेशंट्समध्ये दिसून येतं किंवा चेहऱ्यावर सूज, पायावर सूज हे सुद्धा किडनीच्या आजाराचे लक्षणं असू शकतात। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? तर किडनी डिसीज जर तुम्हाला झाला असेल तर सगळ्यात पहिले ते निदान करणं गरजेचं आहे की ते कशामुळे झालं आहे। जर ते डायबिटीजमुळे असेल तर तुम्हाला तुमची शुगर कंट्रोल गरजेचं आहे। जर तुम्हाला ब्लड प्रेशरमुळे झाला असेल तर तुम्हाला ते ब्लड प्रेशर कंट्रोल करणं गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त आता नवीन बरेच औषधं आले आहेत जे किडनीच्या आजारांमध्ये आपल्याला मदत करतात। तर तुम्हाला जर किडनीचा आजार असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? तर सगळ्यात जी सामान्य किडनी सगळ्यात कॉमन किडनीचा आजार आहे तो आहे डायबिटिक किडनी डिसीज म्हणजे डायबिटीजमुळे होणारा किडनीचा आजार। साधारण 30 ते 40% डायबिटिक लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी किडनीचा आजार होतो, कमी जास्ती प्रमाणात। म्हणजे काही लोकांना कमी तीव्रतेचा असतो, काही लोकांना खूप त्रास होऊन पेशंटला डायलिसिस वगैरे लागू शकतो। तर सगळ्यात जो कॉमन कारण आहे किडनीच्या आजाराचं ते म्हणजे डायबिटिक किडनी डिसीज आहे। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? नाही, हा एक मोठा गैरसमज आहे की फक्त म्हणजे वयस्कर लोकांमध्ये किडनीचा आजार होतो। किडनीचा आजार हा लहानपणापासून म्हणजे वयस्कर लोकांमध्ये कोणामध्ये होऊ शकतो। लहान मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचे किडनीचे आजार असतात, काही अनुवंशिक आजार असू शकतात किंवा जे नेफ्रोटिक सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो की लघवीतून प्रोटीन जाणे हे लहान मुलांमध्ये कॉमन असतात। जसं जसं वय वाढत जातं तसं किडनीच्या आजाराचे कारण बदलत जातात, पण किडनीचा आजार हा तुम्हाला कुठल्याही वयात होऊ शकतो, हे लोकांनी त्याची काळजी घ्यावी। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? किडनीच्या आजाराचे बऱ्याच वेळा सुरुवातीला लक्षणं नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा ते रुटीन टेस्टिंग म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्या काही कारणासाठी ब्लड टेस्ट करतात तेव्हाच किडनीचा आजार बऱ्याच वेळा निदर्शनात येतो। तरी काही पेशंट्समध्ये दम लागणे, भूक न लागणे, उलटी मळमळ होणे हे काही पेशंट्समध्ये दिसून येतं किंवा चेहऱ्यावर सूज, पायावर सूज हे सुद्धा किडनीच्या आजाराचे लक्षणं असू शकतात। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? तर किडनी डिसीज जर तुम्हाला झाला असेल तर सगळ्यात पहिले ते निदान करणं गरजेचं आहे की ते कशामुळे झालं आहे। जर ते डायबिटीजमुळे असेल तर तुम्हाला तुमची शुगर कंट्रोल गरजेचं आहे। जर तुम्हाला ब्लड प्रेशरमुळे झाला असेल तर तुम्हाला ते ब्लड प्रेशर कंट्रोल करणं गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त आता नवीन बरेच औषधं आले आहेत जे किडनीच्या आजारांमध्ये आपल्याला मदत करतात। तर तुम्हाला जर किडनीचा आजार असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? तर सगळ्यात जी सामान्य सगळ्यात कॉमन किडनीचा आजार आहे तो आहे डायबिटिक किडनी डिसीज म्हणजे डायबिटीजमुळे होणारा किडनीचा आजार। साधारण 30 ते 40% डायबिटिक लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी किडनीचा आजार होतो, कमी जास्ती प्रमाणात। म्हणजे काही लोकांना कमी तीव्रतेचा असतो, काही लोकांना खूप त्रास होऊन पेशंटला डायलिसिस वगैरे लागू शकतो। तर सगळ्यात जो कॉमन कारण आहे किडनीच्या आजाराचं ते म्हणजे डायबिटिक किडनी डिसीज आहे। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? नाही, हा एक मोठा गैरसमज आहे की फक्त म्हणजे वयस्कर लोकांमध्ये किडनीचा आजार होतो। किडनीचा आजार हा लहानपणापासून म्हणजे वयस्कर लोकांमध्ये कोणामध्ये होऊ शकतो। लहान मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचे किडनीचे आजार असतात, काही अनुवंशिक आजार असू शकतात किंवा जे नेफ्रोटिक सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो की लघवीतून प्रोटीन जाणे हे लहान मुलांमध्ये कॉमन असतात। जसं जसं वय वाढत जातं तसं किडनीच्या आजाराचे कारण बदलत जातात, पण किडनीचा आजार हा तुम्हाला कुठल्याही वयात होऊ शकतो, हे लोकांनी त्याची काळजी घ्यावी। किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती? किडनीच्या आजाराचे बऱ्याच वेळा सुरुवातीला लक्षणं नसतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा ते रुटीन टेस्टिंग म्हणजे तुम्ही जेव्हा
दुसऱ्या काही कारणासाठी ब्लड टेस्ट करतात तेव्हाच किडनीचा आजार बऱ्याच वेळा निदर्शनात येतो. तरी काही पेशंट्समध्ये दम लागणे, भूक न लागणे, उलटी मळमळ होणे हे काही पेशंट्समध्ये दिसून येतं किंवा चेहऱ्यावर सूज, पायावर सूज हे सुद्धा किडनीच्या आजाराचे लक्षणं असू शकतात. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.